नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। प्रकरण क्रमांक 3 आपलं चालू आहे। 3 नंबरचं प्रकरण आपण बघतोय भाग विक्री। भाग विक्री करत असताना कोणकोणत्या पद्धतीने भाग विक्री करायची त्यामध्ये 4 पद्धती आपण बघितलेल्या होत्या। 4 पद्धतींमध्ये आपण पहिली पद्धत घेतली होती सार्वजनिक भागांची विक्री। सार्वजनिक भागांची विक्री करत असताना त्यामध्ये आपल्याला पुन्हा 2 पद्धती दिल्या होत्या, प्राथमिक भाग विक्री किंवा प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री। मग आपण त्या दोन्ही पद्धतींचा लास्ट पिरियडला अभ्यास केलेला होता। आज आपल्याला दुसरी पद्धत पाहिजे आहे, विद्यमान समहक्क भागधारक। विद्यमान समहक्क भागधारक किंवा विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री कशी करायची असते। मग ही करत असताना सुद्धा त्यामध्ये सुद्धा त्यांनी 2 प्रकार केलेले आहेत, एक हक्क भाग आणि दुसरा बोनस भाग। म्हणजे भाग विक्रीचे एकंदरीत 4 पद्धती। त्या 4 पद्धती कोणत्या पुन्हा एकदा सांगतो, एक सार्वजनिक विक्री, दुसरं विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री, तिसरं विद्यमान कर्मचारी आणि चौथं खाजगी विक्री। त्यापैकी लास्ट पिरियडला आपण पहिला प्रकार बघितला होता सार्वजनिक भागांची विक्री। त्यामध्ये सार्वजनिक भागांची विक्री कशा पद्धतीने करायची त्यामध्ये दोन्ही प्रकार आपण उपप्रकार पाहिले होते, प्राथमिक किंवा सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री। आज आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे, विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री कशी करायची किंवा ती का केली जात असते। त्यामध्ये पण पुन्हा 2 प्रकार त्यांनी सांगितले, उप हक्क भाग आणि बोनस भाग। मग आता कशी करत असतात ही, तर सर्वात प्रथम हक्क भागांचा जर विचार केला तर जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते। ज्यावेळेस कंपनी भागांची विक्री करते किंवा विक्री करण्याचा निर्णय घेत असते त्यावेळेस समहक्क भागधारकांनी जेवढे भाग खरेदी केलेले आहे त्याच्या प्रमाणात ती भागांची काय करू शकते, विक्री करू शकते। त्याचबरोबर अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री किंवा बोनस भाग विक्री किंवा हक्क भाग विक्री असं आपण म्हणू शकतो। नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदी करण्याचा अग्रहक्क असतो। म्हणजे जे विद्यमान भागधारक आहेत आपल्याकडचे त्यांना तो भाग खरेदी करण्याचा काय असतो, अग्रहक्क असतो किंवा त्यांना आपण फर्स्ट रेफरन्स देत असतो किंवा त्यांना पहिला अधिकार ज्याला म्हणतो अग्रहक्क। अग्र म्हणजे प्रथम, म्हणजे त्यांना पहिल्यांदी खरेदी करण्याचा काय देतो आपण, हक्क देत असतो किंवा आपण अधिकार देत असतो। म्हणजे जे समहक्क भागधारक आहेत, समहक्क भागधारकांनी जे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागांच्या प्रमाणामध्ये आपण हे काय करू शकतो, भागांची विक्री करू शकतो। त्याचबरोबर जे अग्रहक्क जे विद्यमान भागधारक आहेत म्हणजे ज्यांनी आतापर्यंत भागांची खरेदी केलेली आहे, जे आतापर्यंत आपले भागधारक आहेत, जे कंपनीचे मालक आहेत, त्या सर्व विद्यमान भागधारकांना आपण भाग खरेदी करण्याचा काय देऊ शकतो, अग्रहक्क देत असतो। मग त्या अग्रहक्काच्या काही तरतुदी असतात, त्या अग्रहक्काच्या तरतुदी आपल्याला त्याचा पण विचार करावा लागणार आहे। पहिली तरतूद त्यांनी सांगितली, हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते। जे हक्क भाग आहेत ती विक्री करत असताना बाजार मूल्यापेक्षा त्याची किंमत कशी पाहिजे, कमी पाहिजे। म्हणजे तुम्ही ठरवलेली जी किंमत आहे ती मार्केट रेट पेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे। म्हणजे मार्केटमध्ये जी किंमत चालते त्याच्या प्रमाणामध्ये किंवा त्यापेक्षा कमी किमतीला तुम्हाला भागांची काय करावं लागत असते, विक्री करावी लागत असते। त्याचबरोबर देऊ केलेल्या भागांची संख्या ही माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला जेवढ्या भागांची विक्री करायची आहे ती संख्या पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विक्रीचा जो कालावधी आहे हा कालावधी 15 दिवस किंवा 30 दिवसापेक्षा जास्त असू नये। म्हणजे आपल्याला ज्या भागांची विक्री करायची आहे त्यांचा जो कालावधी आहे तो 15 दिवस किंवा 30 दिवसापेक्षा जास्त असू नये। म्हणजे 15 दिवसानंतर किंवा 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला त्या भागांची काय करावी लागत असते, विक्री करावी लागत असते। जर विद्यमान भागधारकांनी विहित नमुन्यात प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भागांची खरेदी इच्छुक
खरेदीसाठी इच्छुक नाही असं आपल्याला काय करावं लागतं, गृहीत धरावं लागत असतं. म्हणजे जर आपण त्या भागधारकांनी जर आपल्याला काही रिस्पॉन्सच दिला नाही, आपल्या भागांची खरेदी करायला त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही, त्यांनी खरेदी करायचा निर्णयच घेतला नाही, तर समजायचं की ते भागधारक आपला भाग खरेदी करण्यास इच्छुक नाही आहे. आणि कंपनीने काढलेले हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान 90% असले पाहिजे. म्हणजे त्याची जी रक्कम आहे, ती जी अभिदान रक्कम आहे, ती आपली 90% असणं गरजेचं आहे. म्हणजे हे हक्क भागाच्या काय झाल्या, तरतुदी झालेल्या आहेत. आपण हक्क भाग पाहतोय, हक्क भागामध्ये जे समहक्क भागांच्या प्रमाणामध्ये आपल्याला भागांची विक्री करावी लागत असते आणि जे आपले विद्यमान भागधारक आहे त्यांना पहिला हक्क भाग मध्ये काय करावा लागतो, अग्रहक्क द्यावा लागत असतो. म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण तयार होत नाही. जे आपले जुने भागधारक आहे त्यांना आपण भाग विक्रीसाठी काय करत असतो, सर्वात प्रथम प्रेफरन्स देत असतो. म्हणजे आपण फर्स्ट प्रेफरन्स ज्याला आपण म्हणत असतो त्याला अग्रहक्क असं म्हणतात, प्रथमदर्शनी अग्रहक्क म्हणतो आपण त्याला. म्हणून त्यांना अगोदर आपल्याला भागांची काय करावं लागत असते, विक्री करावी लागत असते. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे, विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री करत असताना पहिला आपण पाहिला बोनस भाग, हक्क भाग पाहिला. आता बघायचा आहे 2 नंबरचा बोनस भाग. बोनस भाग नेमकी काय असतं, ज्यावेळेस बोनस भाग पूर्ण दत्त असतात, म्हणजे ते संपूर्णतः काय असतात, मालकीचे असतात. ते बोनस भाग जे आहे ते संपूर्ण मालकीचे असतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत किंवा त्याच्या धारण केलेल्या जे भागांच्या प्रमाणात काय केलेले असतात ते वाटप करतात. म्हणजे त्याने जे भाग खरेदी केलेले आहेत त्या प्रमाणात त्यांचं काय केलेलं असतं, त्याने वाटप केलेलं असतं. म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा ते भाग आपल्याला काय करता येत नाही, वाटप करता येत नाही. जे आपले विद्यमान भागधारक आहे, जे आपले जुने भागधारक आहे, त्यांनी ज्या प्रमाणामध्ये खरेदी केलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये त्याच्या बरोबरीने आपल्याला त्यांना काय करावं लागत असते, भागांची विक्री करावी लागत असते. त्याचबरोबर साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करत असते. म्हणजे जी कंपनी स्टँड बाय झालेली आहे, जी कंपनी व्यवस्थितरित्या चालू आहे, व्यवस्थितरित्या रन आहे, मार्केटमध्ये तिचं गुडविल तयार झालेलं आहे, तिचं नावलौकिक तयार झालेलं आहे, अशा ज्या कंपन्या असतात, अशा कंपन्या त्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून, ज्याला आपण ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असं म्हणत असतो, तो ॲक्युमुलेटेड प्रॉफिट जो असतो, राखीव जो निधी केलेला असतो, आपण आकस्मित काही जर तरतूद केलेली असते त्याला ॲक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणतात कंपनीमध्ये, तो ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असेल किंवा त्यांचा जो काही नफा असेल त्या नफ्यातून बोनस भाग काय करावा लागत असतो, आपल्याला वाटावा लागत असतो. नफ्याने किंवा राखीव निधीने भांडवलीकरण आपल्याला करता येत असतं किंवा जो नफा आहे किंवा राखीव निधी आहे त्याच्यातून आपण काय करू शकतो, पुन्हा एकदा भांडवल उभारू शकतो कंपनीसाठी. त्या बोनस भागाच्या पण काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्यांनी काय सांगितली पा, पहिली तरतूद त्यांनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टीतून आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पहिली सांगितली त्यांनी मुक्त राखीव निधी. म्हणजे जे राखीव निधी आहेत, जे ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असतात, जे राखीव निधी असतात ते मुक्त करून ठेवलेले असतात. म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं बर्डन दिलेलं नसतं, त्याच्यावरती कोणाचा हक्क सांगता येत नाही. दुसरं त्यांनी सांगितलं प्रतिभूती वाढवा खाते किंवा भांडवल परतफेड राखीव निधी खाते. म्हणजे प्रतिभूती वाढावा खाते किंवा भांडवल निधी खाते जे असतं त्यामधून आपण काय करू शकतो, ह्या बोनस भागांचं काय करू शकतो, वाटप करू शकतो. त्यानंतर पुढचं त्यांनी तरतूद सांगितली की कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकते. आता पुनर्मूल्यांकन म्हणजे त्याला आपण रिव्हॅल्यूड असेट असं म्हणत असतो. म्हणजे त्याच्यासाठी जी तरतूद करून ठेवलेली आपण रिव्हॅल्यूड असेटसाठी, त्याच्यातून सुद्धा आपण बोनस भागांचं काय करू शकतो, वाटप करू शकतो. पुढचं त्यांनी सांगितलं लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. म्हणजे जे लाभांश वाटप, जे आपल्याला लाभांश जे वाटावा लागत असतो, डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो, तो डिव्हिडंडच्या मोबदल्यामध्ये बोनस भाग आपल्याला वाटप करता येत नाही. म्हणजे त्यांनी ती तरतूद सांगून दिलेली आहे, तुम्ही डिव्हिडंडसाठी जो पैसा राखीव ठेवलेला आहे त्यातून तुम्हाला बोनस भाग वाटता येणार नाही. त्याचबरोबर संचालक मंडळाने एखादा जाहीर केलेला बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही. म्हणजे जो काही संचालक मंडळाने जी काही वार्षिक आपली सर्वसाधारण सभा असते किंवा साधारण सभेमध्ये जे काही संचालक मंडळ नफ्यातून जो काही डिव्हिडंड वाटप करतात, जो काही लाभांश वाटप करत असतात, तो लाभांश जर त्यांनी घोषित केला असेल, म्हणजे जाहीर केला असेल, तर त्या जाहीर केलेल्या लाभांशाच्या रकमेतून जी तरतूद त्यांनी करून ठेवलेली आहे त्या तरतुदीमधून किंवा त्या रकमेतून
आपल्याला बोनस भाग वाटता येत नाही, त्यासाठी आपल्याला सेपरेट तरतूद करावी लागत असते. म्हणजे बोनस भाग वाटण्यामध्ये सुद्धा आपण त्याची सेपरेट तरतूद करणं गरजेचं असतं आणि ते संचालक मंडळ काय करत असतं, ती तरतूद करत असतं. जो जाहीर केलेला लाभांश आहे, जो डिव्हिडंड आहे, त्या रकमेला हात न लावता आपल्याला हा जो काही बोनस भाग आहे हा भागधारकांना काय करावा लागत असतो, वाटप करावा लागत असतो. त्याचबरोबर भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. म्हणजे भागधारक जे बोनस भाग आपण वाटप करणार आहे ते त्याग करू शकत नाही, म्हणजे ते घेऊ शकत नाही. पैसा सगळ्यांना प्यारा असतो, त्यामुळे पैसा सगळेजण घेत असतात, म्हणजे तो त्याग करू शकत नाही, म्हणजे तो बोनस भाग घेऊ शकत नाही, अशी कुठल्याही प्रकारची तरतूद त्यांनी करून ठेवलेली नाही. आणि शेवटचं त्यांनी सांगितलं, बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदान आवश्यकच नसते. म्हणजे त्याची जे काही डिपॉझिट रक्कम आहे, अभिदान ज्याला आपण म्हणतो, डिपॉझिट रक्कम ज्याला आपण म्हणतो, ती डिपॉझिट रक्कम कुठल्याही प्रकारची त्याला आवश्यकता नसते किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा नियम दिलेला नाही आहे की एवढीच रक्कम तुमची अभिदान पाहिजे किंवा डिपॉझिट पाहिजे, असा कुठल्याही प्रकारचा तिथं नियम सांगितलेला नाही आहे. म्हणजे जो भागधारक आहे तो त्याच्या मनाने बोनस भाग काय करू शकतो, घेऊ शकतो आणि बोनस भागामध्ये तो काय करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे हे जे आपण बघितलेले आहेत हक्क भाग आणि बोनस भाग आणि त्याच्या तरतुदी पाहिलेल्या आपण 5-6, त्या तरतुदी जी आहेत त्या विद्यमान समहक्क भागधारकांना जे काही भागांची विक्री करायची आहे त्या संदर्भातल्या त्या तरतुदी होत्या. त्या तरतुदी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण की टिपालियामध्ये जो काही टिपा लिहिण्याचा प्रश्न असतो त्यामध्ये हक्क भाग ही टीप येऊ शकते. हक्क भाग आपल्याला ते लिहिता आली पाहिजे किंवा बोनस भाग नावाची टीप येऊ शकते. त्यामध्ये या तरतुदींचा उल्लेख असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर भागविक्रीच्या पद्धतीमध्ये पुढची पद्धत त्यांनी सांगितली होती क नंबरची किंवा 3 नंबरची, विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप म्हणजे त्या कशा पद्धतीने करायचं ते आपण नेक्स्ट पिरियडला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. 2 पद्धतींचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे. एक सार्वजनिक भागांची विक्री आणि दुसरी आपण केलेली आहे ती म्हणजे विद्यमान समहक्क भागधारकांना भागांची विक्री. या 2 पद्धतींमध्ये पण आपण उप 2 पद्धती पाहिलेल्या आहेत. त्यांचा व्यवस्थितरित्या आपल्याला काय करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. ब्रॉड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की भागांची विक्री कोणत्या पद्धतीने करतात किंवा भाग विक्रीच्या विविध पद्धती स्पष्ट करा. त्यावेळेस आपल्याला या 4 मुख्य पद्धती त्याच्या अंडर येणाऱ्या 2 उपपद्धती आपल्याला त्या काय करता आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजे. म्हणून त्यासाठी ज्या 2 पद्धती तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या अभ्यास करा. नेक्स्ट लेक्चरला आपण तिसरा प्रकार पाहणार आहे त्याच्यामधल्या भाग विक्रीचा, तो म्हणजे विद्यमान कर्मचारी किंवा विद्यमान कर्मचाऱ्यांना भागांची विक्री कशा पद्धतीने करतात किंवा त्या कर्मचाऱ्यांना भाग विक्री कशा पद्धतीने केली जात असते याचा अभ्यास आपण नेक्स्ट पिरियडला करणार आहे.